प्रेज द लॉर्ड. सगळ्यांना सलाम. जय ख्रिस्त. हालेलुया. देवाच्या नावाला धन्यवाद देऊ की आजच्या वेळेकरता सहभागी करता की ख्रिस्तामध्ये आपण एकत्र पुन्हा एकदा आलेले आहोत. आणि होय, ही त्याची दया आहे की त्याने आपणास रोज एक दिवस दाखवला आणि त्या दिवसामध्ये त्याच्या प्रीतीमध्ये त्याच्या भयामध्ये वाढणारे त्याची मेंढर अशी आपण बनूया. स्तोत्रसंहिता 96 याचं 8वं वचन काय म्हणतं पहा. स्तोत्रसंहिता 96 त्याचं 8वं वचन काय म्हणतं पहा. परमेश्वराच्या नामाची थोरवी गा, अर्पण घेऊन त्याच्या अंगणात या. 9वं वचन सुद्धा काय म्हणतं पहा. पावित्र्याने युक्त होऊन परमेश्वराची आराधना करा, हे सर्व पृथ्वी त्याच पुढे कंपायमान हो. होय, देवाचं वचन सांगतं की देवासमोर त्याचं भय राखून, पावित्र्य राखून त्याच्या समोर या आणि परमेश्वराच्या नामाची थोरवी गा. आणि होय, आज आपण त्याच्या नामाची थोरवी गाण्याकरता आज आपण एकत्र आलेले आहोत. धन्यवाद देऊ या वेळेकरता, समयाकरता की त्याने एक सुंदरशी वेळ आपल्या जीवनात दिली, राखली. याकरता आपण त्याच्या नावाला धन्यवाद देऊ की तो महान असा परमेश्वर आहे. आपणास राखतो, रोज एक दिवस दाखवतो, त्यामध्ये चालवतो. याकरता आपण त्याच्या नावाला धन्यवाद देऊ. आणि आजच्या सहभागितेला आपण चालू करूया. आपण छोटीशी प्रार्थना करूया. प्रार्थनेनंतर वर्शिप आणि वचनाकडे आपण ख्रिस्तामध्ये जाणार आहोत. येणारं वचन ख्रिस्त आपल्याला सर्वांना आशीर्वादित करो. धन्यवाद, धन्यवाद, स्तुतीस पात्र जिवंत परमेश्वर, तुझ्या नावाला धन्यवाद देतो. या वेळेकरता, समयाकरता एक सुंदरशी वेळ, संध्या आमच्या जीवनात दिलीस, त्याबद्दल धन्यवाद. होय प्रभू, आज जेवढे सहभागीत आहेत ऑनलाईन, जेवढे पाहतील, ग्रुप प्रेयरमध्ये आहेत, फुलाताई आहेत, ब्राह्मणे कुटुंब आहे, मौशीचं कुटुंब आहे, सॅमसन अंकल त्यांचं कुटुंब आहे, आमच्या शेजारचे आहेत, घरातील आहेत, या सर्वांना या समय तुझ्या हाती देतो. येणाऱ्या वचनाद्वारे प्रत्येकाला तू आशीर्वादित कर. ज्या चुका बघण्याद्वारे, बोलण्याद्वारे, कृतीद्वारे आम्ही केलेल्या आहेत काल रात्रीपासून आज दिवसभर, त्या सर्व चुकांची, अपराधांची आम्हाला तो ख्रिस्तामध्ये क्षमा कर. ज्यांचे विषयी आमच्या मनामध्ये राग असेल, द्वेष असेल, त्यांनाही आम्ही प्रभू येशूच्या नावात क्षमा करतो. येणारी वर्षिप वचन ख्रिस्ताने तू आशीर्वादित केलेलं आहेस म्हणून ही प्रार्थना ख्रिस्ताच्या विश्वासात केली म्हणताय की त्या आमेन. देवाच्या नावाला धन्यवाद देऊ की त्याने एक सुंदरशी वेळ, संध्या आपल्या जीवनामध्ये दिली. आणि या संध्येमध्ये आपण देवाचं वचन ऐकूया, त्याची स्तुती करूया आणि त्याच्या नामाला धन्यवाद देऊया. पतिताये चल सुची पायाला, प्रभु येशू पदास धरी, अध सिंधू मधुनी तारायाला, प्रभु येशू कृपाच तरी. पतिताये चल सुची भायाला, प्रभु येशू पदास धरी, अध सिंधू. पतिताये चल सुची भायाला, प्रभु येशू पदास धरी, अध सिंधू मधुनी तारायाला, प्रभु येशू कृपाच तरी. प्रभुच्या धरवांद्य पदा, जगदुद्धारक गुरु राजाच्या नदुजा पथ मुक्ती पदा. प्रभु येशू सिद्धीवरी आलाया, भगतोची समर्थ सखा, अधपाशा जड करी तोडाया, तुझ देईल नित्य सुखा. प्रभुच्या धरवांद पदा,
जगदुधारक गुरु राजाच्या न तुझ्या पद मुक्तिपदा म्हणवितो पतित सखा देई अदमुक्ती विनम्र जना म्हणून तू शरणतया जाई प्रभु देईल शांती मना प्रभुच्या धरवंद्य पदा जगदुद्धारक गुरु राजाच्या न तुझ्या पथ मुक्तिपदा मनुजांच्या हरी अवघ्या तापा प्रणिती करुणा करीतो प्रभुपासी चलत जुनी पापा शरणागत तारकतो प्रभुच्या धरवंद्य पदा जगदुद्धारक गुरु राजाच्या न तुझ्या पद मुक्तिपदा पतिता चल सुची भायाला प्रभु येशु पदास दरी अद सिंधू मधुनितारायाला प्रभु येशु कृपाच करी. प्रेज द लॉर्ड. पहा, पतिता एचल सुचिव्हायाला, तारायाला पतिता येचल. होय, देवाकडे आपण जाऊया, देवाच्या नामाला धन्यवाद देऊया. जो तारण देणारा आहे, जो तारणारा आहे, त्याकडे आपण गेलेलो असलो पाहिजे. आपण नेहमी मागणारे आणि त्याच्याकडे आराधना स्तुती करणारे आपण असलो पाहिजे. कारण की देवाचं वचन सांगतं, मागा म्हणजे तुम्हास मिळेल, शोधा म्हणजे सापडेल, ठोका म्हणजे उघडेल. मत्ती 7 अध्याय. याकरता जगातल्या नाही, देवाच्या आत्मिक गोष्टी त्याकडे मागणारे बना. तो तुम्हाला पुरवणारा असा परमेश्वर आहे. मांगो दिया जाएगा, तूने कहा हमसे, ढूंढो तो तुम पाओगे, भी कहा हमसे. मांगो दिया जाएगा, तूने कहा हमसे, ढूंढे तो तुम पाओगे, ये भी कहा हमसे. खटखटाओ तो खोला जाएगा, तूने कहा हमसे, पूरा हो वादा, पूरा हो वादा. प्रार्थना में जो भी मांगे, प्रार्थना को सुन. विश्वास योग्य है तू प्रभु, प्रार्थना को सुन. प्रार्थना में जो भी मांगे, प्रार्थना को सुन. विश्वास योग्य है तू प्रभु, प्रार्थना को सुन. एलिया की प्रार्थना सुनी, हमारी भी प्रार्थना सुन. दानियल की प्रार्थना सुनी, हमारी भी प्रार्थना सुन. एलिया की प्रार्थना सुनी, हमारी भी प्रार्थना सुन. दानियल की प्रार्थना सुनी,
हमारी भी प्रार्थना सुन। ये है हमारा विश्वास, प्रार्थना सुनेगा सदा, आज कल युगानुयुग एक सा रहता, एक सा रहता। प्रार्थना में जो भी मांगे, प्रार्थना को सुन। विश्वास योग्य है तू प्रभु, प्रार्थना को सुन। प्रार्थना में जो भी मांगे, प्रार्थना को सुन। विश्वास योग्य है तू प्रभु, प्रार्थना को सुन। प्रार्थना में जो भी मांगे, प्रार्थना को सुन। विश्वास योग्य है तू प्रभु, प्रार्थना को सुन। धन्यवाद प्रभू, धन्यवाद देव प्रभूला आपण या वेळेकरता, या समयाकरता. होय, तो धन्यवादित आहे आणि तो आपणास त्या धन्य या शब्दामध्ये राखणारा, आशीर्वादित करणारा असा तो परमेश्वर आहे. होय, तो आपल्याला सहारा देऊन चालवणारा असा तो परमेश्वर आहे. यशाया 46:4 मध्ये परमेश्वराने सांगितले वचन यशाने नमूद केले, पहा की माझ्या खांद्यावर वागून मी तुमचा बचाव करेल, मी केस पिकेपर्यंत मी तुम्हाला सांभाळेल. होय, तो आपला परमेश्वर आहे, आत्मिकरित्या चालवणारा, पवित्र आत्म्याद्वारे सहाय्य करणारा असा तो परमेश्वर आहे. इस्रायल लोकांना त्याने त्या अरण्यातून चालवलं, त्यांना मन्ना दिला, त्यांना प्याव्यास खडकातून पाणी दिलं. त्यांच्या मागे चालणारा तो खडक, आध्यात्मिक खडक तो ख्रिस्त होता. पौल सांगतो आपल्याही जीवनामध्ये तो जिवंत पाण्याचा झरा ख्रिस्त दिलेला आहे. त्याच्या सहाऱ्यास असे राहा, कारण की तोच एक सहारा आहे. सहारा मुझको चाहिए, सहारा दे मुझे खुदा, सहारा मुझको चाहिए, सहारा दे मुझे खुदा. मुझे संभा कि मैं गिरा, मुझे संभा मेरे खुदा, मुझे संभा कि मैं गिरा, मुझे संभा कि मेरे खुदा. कठिन है रास्ते बहुत, हर मोड़ पर खतर, कठिन है रास्ते बहुत, हर एक मोड़ पर खतर. अंधेरे सायों को हटा, दिखा दे अब मुझे सहर, मुझे संभा कि मैं गिरा, मुझे संभा मेरे खुदा, मुझे संभा कि मैं गिरा, मुझे संभा मेरे खुदा. जहाँ के रास्तों पर मैं अकेला चल न पाऊंगा, जो चलना चाहूँ भी अगर फिसल के गिर में जाऊंगा, मुझे संभा कि मैं गिरा, मुझे संभा मेरे खुदा, मुझे संभा कि मैं गिरा, मुझे संभा मेरे खुदा. ये बोझ जो गुनाहों का मैं उठाए चल रहा, उठाएगा अगर कोई
वो तू ही है मेरे खुदा। मुझे संभाल कि मैं गिरा, मुझे संभाल मेरे खुदा। मुझे संभाल कि मैं गिरा, मुझे संभाल मेरे खुदा। सहारा मुझको चाहिए, सहारा दे मुझे खुदा। सहारा मुझको चाहिए, सहारा दे मुझे खुदा। प्यारे पिता, तूने हमसे कितना प्यार किया, हमें पापों से छुड़ाने को अपने बेटे को कुर्बान किया। प्यारे पिता, तूने हमसे कितना प्यार किया, हमें पापों से छुड़ाने को अपने बेटे को कुर्बान किया। हम गाए होसाना, तू राजाओं का है राजा, तेरी महिमा होवे सदा। तू है प्रभु हमारा खुदा, तू है प्रभु हमारा खुदा। यीशु मसीह, तेरे जैसा है कोई नहीं, तेरे चरणों में झुके आसमां और महिमा गाए ज़मीन। यीशु मसीह, तेरे जैसा है कोई नहीं, तेरे चरणों में झुके आसमां और महिमा गाए ज़मीन। हम गाए होसाना, तू राजाओं का है राजा, तेरी महिमा होवे सदा। तू है प्रभु हमारा खुदा, तू है प्रभु हमारा खुदा, तू है प्रभु हमारा खुदा। धन्यवाद, धन्यवाद या वेळेकरता देतो ख्रिस्ताच्या जिवंत पित्या तुला. ख्रिस्त तुझ्याही नामाला धन्यवाद देतो, पवित्र आत्मा तुझ्या नामाला धन्यवाद. धन्यवाद देतो या वेळेकरता, समय करता. होय प्रभू, एक सुंदरशा वेळेकरता तू आम्हाला एकत्र आणलं, त्याबद्दल धन्यवाद. या वेळेकरता येणारं वचन ख्रिस्तामध्ये तू आशीर्वादित करशील, ऐकणाऱ्या सर्वांच्या जीवनामध्ये तू आशीर्वादित करशील, आम्हाला ठाऊक आहे. म्हणून प्रार्थना तारण करत्या ख्रिस्ताच्या नावात केली म्हणता एक पित्या, आमेन. देवाच्या नावाला धन्यवाद देऊ या वेळेकरता, समयाकरता की त्याने आपणास एकत्र आणलं आणि आपण एकत्र आहोत, तर या आपण त्याचं वचन ग्रहण करूया. देवाच्या नावाला आपण धन्यवाद देऊ या वेळेकरता, समयाकरता की तो महान आहे. त्याच्या महान अशा शक्तीने चालवणारा तो परमेश्वर आहे. त्याच्या महान अशा शक्तीने चालवणारा, राखणारा तो परमेश्वर आहे. पहा, आज आपण एक सुंदर असं आत्मिक वचन पुन्हा एकदा ऐकणार आहोत की आपल्या आत्मिक वाढी करता ते उपयोगी ठरेल. आपल्या आत्मिक वाढी करता ते उपयोगी ठरेल आणि आपणास आत्मिक वृद्धी आपल्या जीवनामध्ये करेल. या आपण देवाच्या वचनाकडे वळूया. देवाचं वचन पहा, ख्रिस्त म्हणतो, जो माझं मांस रक्त रोज खाईल तो जिवंत राहील. तो मरण. पहा, मांस आणि रक्त काय आहे? नवा करार आहे.
नवा करार कशाने देण्यात आला? ख्रिस्ताच्या पवित्र रक्ताने देण्यात आला. आणि होय, जसा जुना करार होता तसा परमेश्वराने नवा करार केला, यासाठी की जे जुनं होतं ते नाविन्याने, त्या आध्यात्मिक उन्नतीने बदलून जावं. त्या आत्मिक उन्नतीने काय हो? बदलून जावं. जुनं आहे ते नाविन्याने ग्रासलं जावं. होय, आपण नाविन्यात त्या जीवनामध्ये वागणूक करणारे, कृती करणारे असलो पाहिजे. आज आपण असाच एक आत्मिक संदेश प्रभूमध्ये पाहणार आहोत. पहा, ख्रिस्तावर विश्वास ठेवून जगत असताना अनेक संकट, अनेक अडचणीतून आपल्याला जावं लागतं आणि इथून पुढेही जावं लागेल. कारण की आपला मेंढपाळ येशू ख्रिस्त त्याने तोच मार्ग आपणास दाखवला. परंतु तो देवाच्या उजव्या साईडला बसला आहे आपणास सामर्थ्य द्यायला. तो देवाच्या उजव्या साईडला आपणास सामर्थ्य देण्याकरता बसला आहे. देवाचं वचन सांगतं, आणि तो मच्छवावर चढला. पहा, आणि तो मच्छवावर चढला तेव्हा वारा पडला. वारा कधी पडला? जेव्हा तो मच्छव्यावर, पहा, मच्छवा म्हणजे त्या काळी तारूला, जहाजाला, एखाद्या छोट्या तारूला मच्छवा असे म्हणायचे. मच्छव्यावर जेव्हा ख्रिस्त चढला तेव्हा वारा पडला. तुमच्याही जीवनामध्ये आलेली संकट, अडचणी, यामध्ये तुम्हाला ख्रिस्ताच्या विश्वासात स्थिर राहायचं आहे आणि ते वारा, संकट पडलेली पाहिजे आहे, तर तुम्हाला ख्रिस्तावर निरंतर विश्वास ठेवलेले असे तुम्ही असला पाहिजे. संकटाकडे पाहणारे नाही, तर तो जो विश्वासाचा उत्पादक आहे त्याकडे पाहणारे, त्या विश्वासात दृढ होणारे आणि ती साक्ष रोज दिवसेंदिवस आपल्या ठाई दृढ करणारे आपण असलो पाहिजे. रोज आपल्या मुखातून तो तारणाचा घोषणा करणारे, तारणाचा स्वीकार करणारे, तारणाचा प्याले हाती धरून रोज घोषणा करणारे आपण असलो पाहिजे. येता जाता सर्वांना सांगा, आस्था धरा, पश्चाताप करा, कारण स्वर्गाचे राज्य जवळ आले आहे. प्रेज द लॉर्ड. आणि तो मच्छ्यावर चढला तेव्हा वारा पडला. या आपण संदेशाकडे वळूया. आणि तो मच्छ्यावर चढला किंवा गेला तेव्हा वारा पडला. पहा, मार्क शुभवर्तमान याचा 6वा अध्याय 45 ते 50 वचन काय म्हणतात. मार्क शुभवर्तमान याचा 6वा अध्याय 45 ते 50 वचन मी सर्वांकरता प्रभू येशूच्या नावात वाचतो. येशू पाण्यावरून चालतो. पहा, येशू पाण्यावरून चालतो, याच गोष्टी घोषित करणारे नसावं. त्यातली आत्मिकता काय आहे, ते वचन प्रगटीकरण काय सांगतं, हे स्वीकारणारे आपण असलो पाहिजे. येशू पाण्यावरून चालतो. नंतर मी लोकसमुदायास निरोप देतो. पहा, नंतर मी लोकसमुदायास निरोप देतो आणि तुम्ही मच्छव्यात बसून पलीकडे बेतसैदा येथे जा, असे म्हणून त्याने लागलेच शिष्यास लावून दिले. मग त्यास निरोप देऊन तो प्रार्थना कराव्यास डोंगरावर गेला. आणि रात्र झाली तेव्हा तो मच्छवा समुद्राच्या मध्यभागी होता व तो एकटाच जमिनीवर होता. तो एकटाच काय होता? जमिनीवर होता. त्याने त्यास वल्ली मारीत मारीत हैराण झालेले पाहिले, कारण वारा तोंडचा होता. नंतर सुमारे रात्रीच्या 4थ्या प्रहरी तो समुद्राहून चालत त्यांच्याकडे आला व त्यांच्या जवळून पुढे जाण्याच्या बेतात होता. पण ते त्याला समुद्राहून चालता पाहून हे भूत आहे असे समजून ओरडू लागले, कारण ते सर्व त्याला पाहून घाबरून गेले. तेव्हा तो लागलाच त्याबरोबर बोलू लागला व त्यास म्हणाला, धीर धरा, मी आहे, भिवू नका. प्रेज द लॉर्ड. ही वचनं तुम्ही जितक्या वेळा वाचाल तितक्या वेळा तो आत्मिक बोध नव्याने पवित्र आत्मा तुमच्या जीवनात भरेल. पहा, ख्रिस्त लोकसमुदायास निरोप देण्याकरता गेला, तोपर्यंत तुम्ही मच्छव्यात बसा आणि पुढे चला. का? ख्रिस्ताने काय सांगितलं? बेतसैदा येथे जा. शिष्यास काय सांगितलं ख्रिस्ताने? मी लोकसमुदायास निरोप देतो, तोपर्यंत तुम्ही मच्छव्यात बसून बेतसैदा येथे जा. होय, आज सुद्धा ख्रिस्त
आपल्या आपल्या जीवनामध्ये आला, आपण तो आस्था पश्चाताप पकडणारे असलो पाहिजे. ख्रिस्त माझ्यासाठी आला, मारला गेला, पुरला गेला, उठवला गेला. होय, तो पुढे गेला आहे. कुठे गेला आहे? देवाच्या उजव्या साईडला बसला आहे, आपल्या प्रार्थना विनंत्या सादर करण्याकरता आणि ती नवीन जागा तयार करण्याकरता. आपल्याला सांगितलं आहे की मी येऊपर्यंत तुम्ही हे वचन, या आज्ञा स्वतः पाळा आणि इतरांना शिकवा. आणि पहा, मी या युगाच्या शेवटपर्यंत तुमच्या बरोबर असेन. मत्ते 28:20 वचन. आपण त्याच कृती करणारे असलो पाहिजे ज्या ख्रिस्ताने आपल्याला सांगितलेला आहे. ख्रिस्ताने शिष्यांस काय सांगितलं होतं की तुम्ही पलीकडे बेतसदा इथे जा, मछव्यात बसून. पण जेव्हा आपण ख्रिस्तावर विश्वास ठेवतो, प्रवास चालू करतो, तेव्हा पहा, तुमच्या जीवनामध्ये अनेक संकट, अनेक निंदा येशूच्या नामामुळे आणि वैयक्तिक जीवनामध्ये तुमच्या जीवनात येतात. अनेक प्रकारची वारे, अनेक प्रकारची संकट तुमच्या जीवनात येऊन ठेपतात. होय, हे सत्यता आहे. लक्षात ठेवा, देवाकडे जाण्याचा मार्ग खडतर आहे, तो संकटाचा आहे. मेंढपाळ जसाच निंदा सहन करून, त्रास सहन करून आपल्या पापांकरता त्याने वधस्तंभ वाहिला, तोच वधस्तंभ आपण आपला वधस्तंभ घेऊन चालणारे असलो पाहिजे. ख्रिस्तावर विश्वास ठेवणं हे जीवन पहा, अडचणीतून जाण्यासारखं आहे, निंदेतून जाण्यासारखं आहे. कारण की आपल्या मेंढपाळाच्या पण तोंडावर थुंकले, काट्याचा मुकुट घातला, त्याच्या पेहरावर चिट्ट्या टाकला, त्याच्या हातेपायी खिळे ठोकले, भाला भोकसण्यात आला, त्याची निंदा करण्यात आली, त्याला चापकाचे फटके देण्यात आले. तरी सुद्धा तो वधस्तंभावर म्हणतोय, बाप्पा यांना क्षमा कर, कारण की हे काय करतात यांना समजत नाही. आपली पण ही चित्तवृत्ती असली पाहिजे. ख्रिस्ताने प्रेषितांस सांगितले की तुम्ही पलीकडे बेतसदेत जा, मछव्यात बसून मी लोकसमुदायाला निरोप देतो. पहा, ख्रिस्त आपल्याला तोच निरोप देऊन गेलेला आहे. मी पुन्हा येईल आणि मी जिथे असेल तेथे तुम्ही असावे, याकरता तुम्हाला घेण्याकरता येईल. होय, याकरता आपण ती तयारी करणारे असलो पाहिजे. ती तयारी करणारे आपण असलो पाहिजे. पहा, ख्रिस्तावर विश्वास ठेवून चालणारे यांच्या जीवनामध्ये ती संकट त्यांच्या नावेमध्ये येणार आहेत. त्यांच्या नावेमध्ये ती संकट येणार आहेत. आणि पहा, तिथं पुढचं वचन काय सांगते की 48, त्याने त्यास वल्ली मारता मारता हैराण झालेले पाहिले, कारण वारा तोंडचा होता. नंतर सुमारे रात्रीच्या 4थ्या प्रहरी तो समुद्रावरून चालत त्यांच्याकडे आला व त्यांच्या जवळून पुढे जाण्याच्या बेतात होता. पण ते घाबरले असताना ख्रिस्त त्यांना म्हणाला, भिवू नका, धीर धरा, मी आहे, भिवू नका. होय, तुम्ही ख्रिस्ती विश्वासू जीवन जगत असताना तुमच्याही मछव्यामध्ये असेच संकट येतील. आणि देवाचं वचन सांगतं, ख्रिस्ताचं वचन सांगतं, मजवर विश्वास ठेवा, धीर धरा, भिवू नका, मी आहे. होय, हे वचन आज आपल्याला सांगत आहे. अनेक संकट या पृथ्वीवर येऊन ठेपलेले आहेत. ख्रिस्ताच्या नामामुळे आपल्याला ही अनेक निंदा, त्रासातून जावं लागेल, मरणातून जावं लागेल. पण ते प्रभू ईश्वरचा विश्वास आपल्या जीवनातून सोडू नका. कारण जेव्हा तो मछव्यावर चढला तेव्हा वारा पडला. पहा, प्रेषितांची कृत्य याचा 14वा अध्याय 22 वचन काय म्हणतं. प्रेषितांची कृत्य याचा 14वा अध्याय 22 वचन काय म्हणतं पहा. प्रेषितांची कृत्य याचा 14वा अध्याय 22 वचन काय म्हणतं पहा. आणि शिष्यांनी चित्ते स्थिरावून त्यास बोध केला की विश्वासात टिकून राहावे, कारण आपल्याला पुष्कळ संकटातून देवाच्या राज्यात जावे लागते. होय, देवाचं वचन सांगते की पहा, शिष्यांची चित्ते स्थिरावून त्यास बोध केला की विश्वासात टिकून राहावे, कारण आपल्याला पुष्कळ संकटातून देवाच्या राज्यात जावे लागते. आपल्याला देवाच्या राज्यात अनेक संकटातून जावं लागणार आहे. आपली चित्ते स्थिरावलेली अशी राखा. तो विश्वास मागा जो मरणातून पार गेला. ख्रिस्त त्याकडे पाहणारे बघा, पहा, त्याकडे पाहत राहा. 1 थेसलोनिके 5 अध्याय काय सांगतं, त्या विश्वासाच्या उत्पादकाकडे पाहत राहा.
त्याला तो विश्वास, त्याच्या सामर्थ्याचा मागा. आपल्या जीवनात त्याला बोलवा. जेव्हा जेव्हा तुम्हाला भीती वाटेल, जेव्हा जेव्हा तुम्ही निंदात असाल, तेव्हा तुम्ही आशीर्वादित आहात, आनंद करा, उल्हास करा. तो विश्वास त्याच्याकडून मागा. त्या विश्वासाच्या उत्पादकाला आपल्या जीवनात बोलवा. होय, आपल्या जीवनामध्ये त्या विश्वासाच्या उत्पादकाला बोलवा. पौल तिमोथेच्या पत्रामध्ये असंच एक आत्मिक वचन सांगतो पहा. तिमोथेला पहिले पत्र, याचा पहिला अध्याय 18 आणि 19 वचन काय म्हणतं पहा. तिमोथेला पहिले पत्र, याचा पहिला अध्याय 18 आणि 19 वचन काय म्हणतं पहा. माझ्या पुत्रा तिमोथ्या, तुझ्याविषयी पूर्वीच झालेल्या संदेशाप्रमाणे ही आज्ञा मी तुला सांगून ठेवतो की तू त्यांच्याद्वारे सुयुद्ध कर. विश्वास व चांगला विवेक धर. कित्येकाने हात झुगारून दिल्यामुळे त्यांचे विश्वासरूपी तारू फुटले. पहा, इथं पौल तिमोथेला काय बोध करतो की विश्वास व चांगला विवेक भाव धर. कित्येकाने हात झुगारून दिल्यामुळे त्यांचे विश्वासरूपी तारू फुटले. होय, पहा, ख्रिस्त प्रेषितांना काय म्हणाला होता की पुढे तुम्ही बेतसदा इथे जा. पुढे मचवा गेल्यावर त्याच्यावर अनेक संकट आली, ते भयभीत होऊ लागले. ख्रिस्त त्यांना म्हणाला, धीर धरा, भिवू नका, मी आहे. तुमचं विश्वासरूपी तारू टिकायचं असेल तर त्या तारूमध्ये ख्रिस्त जो विश्वासाचा उत्पादक, याला बोलवा. चांगला विवेक भाव धरा. तो विश्वास आपल्या ठाई राखा. तो विश्वास त्याच्या सामर्थ्याचा आहे. संकट आली, अडचणी आल्या, निंदा होत असताना, ख्रिस्तावर विश्वास ठेवत चालत असताना अनेक अडखळणं आली तर भयभीत होऊ नका. तो विश्वास तुम्ही नाकारलात तर ते विश्वासरूपी तारू तुमचं फुटेल. तुमच्या तारूमध्ये तो विश्वास राखा. पहा, नोहाच्या काळी जेव्हा तारू बनवलं, परमेश्वराने त्याला सांगितलं, पहिला, दुसरा, तिसरा मजला कर. परमेश्वराने जी मापं दिली त्याने ते तारू बनवलं आणि त्याचं तारू त्या जलप्रलयामध्ये तरलं. या काळी आपलं तारू, विश्वासरूपी तारू तरायचं असेल तर तो ख्रिस्त विश्वासाचा उत्पादक चांगला विवेक भाव आपल्या ठाई राखा. आपला विश्वास चेक करा. आपल्या विश्वासाची प्रतिती पहा. त्याची परीक्षा करा. काय माझा विश्वास ख्रिस्तावर त्याच्या सामर्थ्यानुसार आहे काय? का मी या सर्व दिसणाऱ्या नश्वर गोष्टी करता जगत आहे, ज्या आज आहेत उद्या नाही. जो देह माती आहे, मातीच मिळणार आहे, त्याकडे पाहून मी माझं जीवन जगत आहे. त्याच गोष्टी मी पित्याकडे मागत आहे. काय आपण सार्वकालिक जीवनाच्या गोष्टी गोळा करणारे आहोत? प्रवास दूरचा आहे. आपण परके प्रवासी आहोत. प्रेषितांना सुद्धा ख्रिस्त तेच म्हणला, बेतसदाला पुढे जा. आणि पुढे समुद्रात तारू गेली, मचवा गेल्यावर त्याच्यावर संकट आलं. ख्रिस्तावर विश्वास ठेवून चाललं म्हणजे सर्व संकटातून पार जाणं होय. तुमच्या जीवनात संकट येतील, निंदा येतील, पण तुम्ही तुमचा विश्वास दृढ राखा. आपल्या मुखातून देवाला, पाळकाला, कलस्याला, आपल्या शेजाऱ्याला, आपल्या कर्मचाऱ्यांना पहा, दोष देणारे बनू नका. आपला विश्वास राखा. आपल्या बोलण्यामध्ये, कृतीमध्ये, बसण्यामध्ये, वर्तणुकीमध्ये तो ख्रिस्त राखा. पौल तिमोथेला ह्याच गोष्टी शिकवतो. काय शिकतो? विश्वास व चांगला विवेक भाव धर. कित्येकाने हात झुगारून दिल्यामुळे त्यांचे विश्वासरूपी तारू फुटले. तू झुगारून देऊ नका, त्याची निंदा करू नका. तो ख्रिस्त विश्वासाचा उत्पादक आपल्या ठाई राखा. तो तुम्ही राखणार नाही तर आपलं तारू फुटेल. पौल सांगतो, तुझं तारू फुटेल. त्यांचं तारू फुटलं होतं. त्यांनी विश्वास नाकारला, त्यांचं तारू फुटलं. जे जे ख्रिस्ताला नाकारतील त्यांचं तारू या काळी तरणार नाही. तरायचं असेल तो विश्वास राखा. कारण की देवाचं वचन सांगतं, माझा नीतिवान विश्वासाने वाचेल. आपण वाचणार याने आहोत ख्रिस्ताच्या नामामुळे, ख्रिस्ताच्या वर्तणुकीमुळे, ख्रिस्ताच्या चित्तवृत्तीमुळे. आपला वधस्तंभ घेऊन त्याच्या मागे चाललेले असे बना. आणि तो मच्छ्यावर चढला गेला तेव्हा वारा पडला. होय, तुमच्या मच्छ्यामध्ये तो ख्रिस्त असेल तर तुमच्या जीवनातलेही वारे, संकट खाली पडतील. तो विश्वास राखा, तो सुद्धा तुम्हाला राखेल. जर आपण ख्रिस्ताला राखत आहोत तर तोही येणाऱ्या काळी आपल्याला राखेल. योहान 16 अध्याय 33 वचनामध्ये
ख्रिस्त काय बोध करतो पहा. योहान 16 अध्याय 33 वचनामध्ये वचन काय सांगतं पहा. या गोष्टी मी तुम्हास अशासाठी सांगितल्या आहेत की माझ्या ठाई तुम्हास शांती मिळावी. जगात तुम्हास क्लेश होतील तरी धीर धरा, मी जगाला जिंकले आहे. पहा, ख्रिस्त म्हणतो या जगात तुम्हाला क्लेश होतील. त्याने असं सांगितलं ना की क्लेश होणार नाहीत. आपला मेंढपाळ ज्या वाटेने गेला त्याच वाटेने जाणारी त्याची मेंढरं असली पाहिजे, आणि ती मेंढरं हीच आहेत जी या वचनानुसार राहतील. या गोष्टी मी तुम्हास अशासाठी सांगितल्या आहेत की माझ्या ठाई तुम्हाला शांती मिळावी. शांती कोणा ठाई मिळेल? ख्रिस्ता ठाई मिळेल. पहा, मी देवाचं वचन सांगतो म्हणून माझ्या ठाई तुम्हाला शांती नाही मिळणार. माझ्याच पापाकरता तो ख्रिस्त आला, मारला गेला, उठवला गेला, तर जो मला परिपूर्ण करत आहे, जो मला शुद्ध करत आहे, जो मला स्थिर करत आहे, तो तुम्हालाही स्थिर करेल. त्याच्या ठाई तुम्हाला शांती मिळेल. त्याच्या वचनाने, त्याच्या नामामुळे तो तुम्हाला शांती देईल. जगात अशी कुठलीही गोष्ट नाही की ती तुम्हाला शांती देईल, पण त्याचं नाम शांती देईल. त्याचं तुमच्या ठाई असणं तुम्हाला शांती देईल. त्याच्यावरचा विश्वास तुम्हाला शांती देईल. जगात तुम्हाला क्लेश होतील तरी धीर धरा, मी जगाला जिंकले आहे. पहा, जगात तुम्हाला क्लेश होतील पण धीर धरा, ख्रिस्त म्हणतो मी जगाला जिंकले आहे. तुमच्या तारूमध्ये संकट येणार आहेत, अडचणी येणार आहेत, पण त्या कधी खाली पडतील? जेव्हा तुमच्या तारूमध्ये तो विश्वास तुम्ही राखाल. प्रेज द लॉर्ड. तुमच्या तारूमध्ये काय? तो विश्वास तुम्ही राखाल. आणि तो विश्वास तुमच्या जीवनात कसा येईल? पहा, योहान 14 अध्याय 21 ते 23 वचन काय म्हणतात. ज्याच्याजवळ माझ्या आज्ञा आहेत व त्या जो पाळतो तोच माझवर प्रीती करणारा आहे, आणि जो माझवर प्रीती करतो त्याचवर माझा पिता प्रीती करील. मीही त्याचवर प्रीती करीन व स्वतः त्याला व्यक्त होईल. प्रेज द लॉर्ड. पहा, ख्रिस्त काय म्हणतो? ज्याच्याजवळ माझ्या आज्ञा आहेत आणि ज्या तो पाळतो तो माझवर प्रीती करणार आहे, जो माझवर प्रीती करतो त्याजवर पिता प्रीती करेल, आणि मी स्वतः त्याला व्यक्त होईल, असं ख्रिस्त म्हणतो. तो कधी व्यक्त येईल? तुमच्या तारूमध्ये तो विश्वास कधी येईल? जेव्हा तुम्ही त्याच्या आज्ञा पाळाल, त्याचं वचन पाळाल, त्याच्या वचनानुसार वर्तन कराल, म्हणजे त्याच्यावर प्रीती कराल, तेव्हा पिताही प्रीती करेल आणि ख्रिस्त तुम्हाला व्यक्त होईल. यहुदा त्याला म्हणाला, प्रभो, असे काय झाले की आपण स्वतः आम्हास व्यक्त होणार आणि जगाला व्यक्त होणार नाही? येशूने त्याला उत्तर दिले, कोणाचे माझवर प्रेम असेल तर तो माझे वचन पाळेल. प्रेम असणं म्हणजे काय? आज्ञा पाळणं. तुम्ही आईवडिलांची आज्ञा का पाळता? देवाचं वचन आहे 10 आज्ञामध्ये, प्रेम आहे म्हणून. ज्याच्यावर तुमची प्रीती असते त्याची तुम्ही आज्ञा पाळता. देवावर तुमचं प्रीती आहे, ख्रिस्ताच्या नावावर तुमचा विश्वास आहे, तर तुम्ही त्याची आज्ञा पाळाल, त्याचं वचन ऐकाल, त्या वचनानुसार वर्तन कराल. आणि माझा पिता त्याजवर प्रेम करेल आणि आम्ही त्याचकडे येऊन त्याच्याबरोबर वस्ती करू. प्रेज द लॉर्ड. पहा, देवाचं वचन काय सांगतं, ख्रिस्त काय सांगतो? ज्याची माझ्यावर प्रीती आहे तो माझं वचन पाळेल, आणि माझा पिता त्याजवर प्रेम करील, आणि पिता आणि पुत्र आणि आम्ही म्हणजे कोण? पिता आणि पुत्र, ख्रिस्त आणि पिता, परमेश्वर, जिवंत परमेश्वर. आम्ही येऊन त्याच्याबरोबर वस्ती करू. तुम्ही भयभीत कधी होणार नाही. पहा, संकट आली तरी तुम्ही भयात कधी पडणार नाही. तुमच्या जीवनात शांती कधी राहील? जेव्हा तुम्ही त्याच्यावर प्रीती कराल, त्याचं वचन पाळाल, पिताही तुम्हाला प्रीती करेल, आणि पिता आणि पुत्र तुमच्या वस्तीस येतील, तुमच्या मचव्यामध्ये सवार असतील. प्रेज द लॉर्ड. काय आपण या वचनानुसार वर्तन करणारे आहोत काय, आणि करणार आहोत काय? जर आपण त्याच्यावर प्रीती करतो असं म्हणतो,
तर ख्रिस्ताचं वचन पाळायला शिका, म्हणजे पिता आणि पुत्र आपल्या मचव्यामध्ये येतील. पहा, देवावर ख्रिस्तावर विश्वास आहे, त्याच्यावर प्रीती आहे. जर असं आपण कबूल करतो, विश्वास ठेवतो, त्याचं वचन पाळा. ख्रिस्त काय म्हणतो की कोणाचे माझवर प्रेम असेल तर तो माझे वचन पाळील आणि माझा पिता त्याचवर प्रेम करील आणि आम्ही त्याचकडे येऊन त्याचबरोबर वस्ती करू. होय, ख्रिस्त म्हणतो ज्याचं माझ्यावर प्रेम आहे तो माझं वचन पाळेल आणि तो माझं वचन पाळेल म्हणून पिता त्यावर प्रेम करेल आणि आम्ही येऊन त्याचबरोबर वस्ती करू. तुमच्या तारूमध्ये तो विश्वास कधी येईल? जेव्हा तुम्ही त्याच्यावर प्रेम करणारे बनाल. आणि प्रेम करणं म्हणजे काय? देवाच्या पुत्राचं ख्रिस्ताचं वचन पाळणं, ते वर्तणुकीमध्ये ठेवणं, त्या वचनानुसार वर्तन करणं, पवित्र आत्म्याची तलवार वचन आपल्या हाती राखणं, पवित्र आत्म्याच्या सामर्थ्यात आपले जीवन जगणं, देहाने नाही तर आपला जीवित क्रम आत्म्याने जगणारे असे बना. तेव्हा पुत्र, पिता आणि पवित्र आत्मा तुमच्या मचव्यामध्ये येतील. तुमच्या मचव्यावर येणारी संकट वारे पडावेत असं तुम्हाला वाटत असेल तर तुमच्या मचव्यामध्ये ख्रिस्त विश्वासाचा उत्पादक पिता आणि पवित्र आत्मा असणं गरजेचं आहे. तो ख्रिस्त विश्वास तुमच्या जीवनी राखणं तुम्ही गरजेचं आहे. प्रेज द लॉर्ड. मचवा याच काळी नाही तर येणाऱ्या काळी सुद्धा, ख्रिस्ताच्या येण्याच्या वेळेस सुद्धा तरावा असं तुम्हाला वाटत असेल तर ख्रिस्त विश्वास आपल्या ठाई राखा, त्याचं वचन पाळा, म्हणजे तो पिता आणि पुत्र आपल्या ठाई वस्तीस येतील, तुमच्या मचव्यामध्ये ते येतील. पहा, पेत्र त्याच्या पहिल्या पत्र 4 अध्याय 14 वचनामध्ये काय म्हणतो? पेत्राचे पहिले पत्र याचा 4 अध्याय 14 वचन काय म्हणतं पहा. पेत्राचे पहिले पत्र 4 अध्याय 14 वचन काय म्हणतं पहा. काय वचन सांगतं आपण कान देऊन ऐकूया. ख्रिस्ताच्या नावामुळे, पहा, ख्रिस्ताच्या नावामुळे तुमची निंदा होत असल्यास तुम्ही धन्य आहात, कारण गौरवाचा आत्मा म्हणजे देवाचा आत्मा तुम्हावर येऊन राहिला आहे. होय, जेव्हा तुम्ही या जीवनामध्ये प्रवास करत असता, ख्रिस्त या नामावर विश्वास ठेवून त्याचं वचन ऐकून जेव्हा तुमच्या जीवनात संकट येतं तर घाबरू नका. तुमची निंदा होत आहे काय? तुमच्या मचव्यामध्ये संकट आलेलं आहे काय? तुमची छळणूक चालली आहे काय? तर तुम्ही त्या मचव्यात परके प्रवासी असे प्रवास करत असताना घाबरू नका. तुमच्या मचव्यामध्ये तो ख्रिस्त विश्वासाचा उत्पादक आहे, तो गौरवाचा आत्मा तुमच्या जीवनी येऊन राहिला आहे. तुमच्या मचव्यामध्ये कोण आहे? पवित्र आत्मा, गौरवाचा आत्मा, ख्रिस्त विश्वासाचा उत्पादक. त्याला आपल्या जीवनी राखा. तो विश्वास नाकारू नका. जो कोणी तो विश्वास नाकारेल त्याचा, पहा, ते तारू फुटेल. जो विश्वास नाकारेल त्याचं ते तारू फुटेल. पौल तिमोथेच्या पहिल्या पत्रात सांगतो, आपण वचन ऐकलं. मार्क शुभवर्तमान 6व्या अध्यायामध्ये जे ख्रिस्त प्रेषितांना पाण्यावरून चालत असताना दिसला आणि तो आला, परंतु त्यांची अवस्था काय झाली होती? पहा, तो मचवा समुद्रात गेल्यानंतर त्याच्यावर तोंडचा वारा आला. काय लिहिलंय तिथं पहा. आणि रात्र झाली तेव्हा मचवा समुद्राच्या मध्यभागी होता व तो एकटाच जमिनीवर होता. त्याने त्यास वल्ली मारिता हैराण पाहिले, कारण वारा तोंडचा होता. नंतर सुमारे रात्रीच्या 4थ्या प्रहरी तो समुद्रावरून चालत त्याचकडे आला व त्यांच्या जवळून पुढे जाण्याच्या बेतात होता. तुम्ही सुद्धा ख्रिस्तावर विश्वास ठेवून असेच परके प्रवासी असे या जगामध्ये प्रवास करत आहात. तुमच्या मचव्यामध्ये तो ख्रिस्त आहे काय? काय तो विश्वास, त्याच्या सामर्थ्याच्या जिनी राखलेला आहे काय? काय त्याच्यावर प्रेम करणारे तुम्ही आहात काय? त्याच्यावर प्रेम करणं म्हणजे त्याचं वचन पाळणं. आणि जर तुम्ही वचन पाळत आहात तर पिता तुमच्यावर प्रीती करेल आणि पिता आणि पुत्र तुमच्या मचव्यामध्ये तुमच्या बरोबर येऊन वस्ती करते. ख्रिस्ताने प्रेषितांस ते सांगितलं. काय सांगितलं? पहा, पुढे बेतसदा इथे जा, मी लोकांस निरोप देतो, लोक समुदायास निरोप देतो. आज ख्रिस्त आपणास सांगून गेला आहे, पहा, मी तुम्हाला एकटे सोडणार नाही, मी तुम्हाकडे परत येईन.
मी जागा तयार करायला जात आहे. ती जागा तयार झाली म्हणजे मी तुमच्याकडे परत येईन तुम्हाला घ्यायला, यासाठी की मी जिथे आहे तेथे तुम्ही असावे. तो येऊपर्यंत आपल्या मछव्यामध्ये आपण ख्रिस्त हा विश्वास राखणारे असलो पाहिजे, त्याच्या वचनानुसार वर्तन करणारे असलो पाहिजे. म्हणजे सर्व तोंडच्या वाऱ्यामध्ये तुमचा मचवा टिकेल. ती संकट तुमच्या जीवनातून पडले जातील. तो वारा तोंडचा का असाना तो खाली पडला जाईल. जेव्हा तुम्ही तुमच्या जीवनात ख्रिस्त हा विश्वास राखता, त्याच्यावर प्रीती राखता, त्याच्या वचनानुसार वर्तन करता, काय आपल्या मचवामध्ये त्याच्या सामर्थ्याचा विश्वास आहे? काय आपण त्याच्या वचनानुसार वर्तन करणारे आहोत? त्याच्यावर प्रीती करणं म्हणजे त्याच्या वचनानुसार वर्तन करणं. ख्रिस्त म्हणतो, ज्याचे माझ्यावर प्रेम असेल, प्रीती असेल, तो माझे वचन पाळेल. माझा पिताही त्याच्यावर प्रीती करेल आणि आम्ही येऊन त्याचबरोबर वस्ती करू. प्रेज द लॉर्ड. आज तुमच्या जीवनामध्ये ती संकट असतील, तुमच्या मच्छ्यामध्ये तो तोंडचा वारा असेल, तर लक्षात ठेवा, तुमचा विश्वास गमावू नका. तो ख्रिस्त आपल्या जीवनातून गमावू नका. आपण परके प्रवासी आहोत. आपण परके प्रवासी आहोत. या गृहरूपी मंडपा करता नाही, तर आत्मिक अनंतकालीन हाताने न बांधलेलं जे घर आहे, जे वस्त्र आहे, ते मिळवण्याकरता झटा. आपल्या मछव्यामध्ये ते ख्रिस्त विश्वासाच्या उत्पादकाला बोलवा आणि तो राखा. तेव्हा तुमच्या मछव्यात आलेला तो वारा तोंडचा का असाना, किती संकट का असाना, ते खाली पडले जाते. प्रेज द लॉर्ड. आणि जेव्हा तुम्ही तुमच्या मछव्यामध्ये त्याला बोलवता, जेव्हा तुमच्या मछव्यावर तो चढतो, जेव्हा तुमच्या मछव्यामध्ये ख्रिस्त येतो, जेव्हा तुम्ही त्याच्या प्रीती करणारे बनता, जेव्हा त्याचं वचन पाळणारे बनता, तेव्हा पिताही तुमच्यावर प्रीती करेल आणि तुमच्या मछव्यामध्ये ते दोघं वस्तीस येतील. तुमच्या मछव्यावर चढतील. तुम्हाला धीर देण्याकरता, तुम्हाला सामर्थ्य देण्याकरता, तुमचा मछवा, तुमचं तारू पहिलं तीराला लावण्याकरता. प्रेज द लॉर्ड. आणि तो मच्छ्यावर चढला गेला, तेव्हा वारा पडला. तुमच्याही मच्छ्यावर तो चढेल, त्याला बोलवा, त्याच्या प्रीतीत राहा, त्याच्या वचनात राहा, तो विश्वास राखा. जेव्हा तुमच्या मच्छ्यामध्ये तो चढेल, तुमच्या जीवनात आलेल्या त्या निंदा, संकट, अडचणी, वारा तोंडचा का असाना, तो खाली पडलेला तुम्ही पाहाल. प्रेज द लॉर्ड. पहा, याच मार्कमध्ये पुढचं वचन काय सांगतं? मार्क कृष्णवर्तमान 6वा अध्याय, याचे पुढचे वचन वाचूया आपण. 50 पर्यंत वाचली. 51 वचन काय म्हणतं पहा. आणि तो त्यांच्याकडे मच्छ्यावर चढून गेला. आणि काय केलं? आणि तो त्यांच्याकडे मच्छ्यावर चढून गेला, तेव्हा वारा पडला. मग ते मनातल्या मनात फार आश्चर्यचकित झाले. पहा देवाचं वचन काय सांग, की ख्रिस्त लोकसमुद्राला निरोप देण्याकरता गेला आणि त्यांना म्हणाला की मचवा घेऊन तुम्ही बेतसदा इथे जा. पण ते तारू, ते पहा, तो मचवा समुद्रात गेल्यानंतर त्याच्यावर तोंडचा वारा आला. ते भयभीत होऊ लागले. ख्रिस्त पाण्यावरून चालत येऊन त्याच्या पुढे जाण्याचा बेतात होता, पण ते भयभीत झाले. असे त्यांना पाहून म्हणतो, पहा, धीर धरा, मी आहे, भिवू नका. आणि जेव्हा तो तारूमध्ये चढतो, तेव्हा त्या मछव्यावर आलेला वारा खाली पडतो. होय, आपलं जीवन सुद्धा या झालेल्या सत्य घटनेसारखंच आहे. तुम्ही ख्रिस्तावर विश्वास ठेवता, त्याला स्वीकारता, तर त्याच्या प्रीती करणारे बना, त्याच्या वचनानुसार वर्तन करणारे बना. जेव्हा तुम्ही त्याच्या प्रीती करता, वचनानुसार वर्तन करता, आणि तुमचं तारू या जगामध्ये, या जीवनामध्ये वाहत असताना, निंदा होत असताना, जेव्हा जेव्हा त्याला तुम्ही आपल्या मछव्यामध्ये बोलवता, ख्रिस्त आणि पिता तुमच्या मछव्यामध्ये येऊन वस्तीच राहतो, तेव्हा तेव्हा तुमच्या जीवनात आलेले सर्व वारे, सर्व संकट, सर्व दुःख, क्लेश, यात तो तुम्हाला सामर्थ्य देईल आणि ते खाली पडतील. प्रेज द लॉर्ड. पहा, यशया 56 अध्याय 3 वचन काय म्हणतं? यशया 56:3 हे वचन तुम्ही ऐकलं असेल खूप वेळा. यशया 56:3 काय म्हणतं पहा. यशया
56:3 मला भीती वाटेल तेव्हा मी तुझवर भरोसा टाकेन. जेव्हा मला भीती वाटेल तेव्हा मी तुझवर काय करेल? भरोसा टाकीन. जेव्हा जेव्हा तुमच्या मच्यामध्ये तुम्ही प्रवास करत असताना तुम्हाला भीती वाटेल, संकट येतील असं वाटतंय, निंदा होते असं वाटतंय, तर त्याच्यावर विश्वास ठेवा, ख्रिस्तावर विश्वास ठेवा. जो तुमचा मचवा तारू पैलतीराला लावू शकतो, ते स्थिर राखू शकतो त्या संकटात, त्याच्यावर विश्वास ठेवलेले बना, त्याच्यावर प्रीती करणारे बना, त्याचं वचन पाळणारे बना. पहा, ख्रिस्तावर प्रीती करत असताना तुमच्या जीवनात संकट येणार नाहीत असं नाही, अडचणी येणार नाही असं नाही. आपला मेंढपाळ त्याच मार्गाने गेला, त्याच मार्गाने आपल्याला जायचं आहे. तुमच्या मचव्यावर संकट येणारच आहे, तुमची निंदा होणारच आहे. पण या सर्व परिस्थितीमध्ये तुमचं तारू तरावं असं वाटत असेल तर आपल्या मचव्यामध्ये तो विश्वास असणं गरजेचं आहे, तो भरोसा असणं गरजेचं आहे. आणि तो भरोसा, तो विश्वास म्हणजे ख्रिस्त आहे. आणि तो ख्रिस्त कसा येतो? त्याचं वचन पाळल्यामुळे, त्याच्यावर प्रीती करण्यामुळे, त्याचं वचन पाळण्यामुळे ख्रिस्त आणि पिता तुमच्या मचव्यात येतो. जेव्हा जेव्हा मला भीती वाटेल तेव्हा तेव्हा मी तुझवर भरोसा टाकेन. पहा, इपिस्करास पत्र 3 अध्यायामध्ये पौल त्याच्या येण्याविषयी, त्याच्या तुमच्या काही वास करण्याविषयी काही वचन बोध करतो. इपिस्करास पत्र याचा 3 अध्याय, इपिस्करास पत्र याचा 3 अध्याय, यात वचन काय सांगतं पहा. 16, 17, 18, 19 वचन. त्याने आपल्या ऐश्वर्याच्या संपत्तीप्रमाणे तुम्हास असे दान द्यावे की तुम्ही त्याच्या आत्म्याच्या द्वारे अंतर्यामी बलसंपन्न व्हावे. पहा, वचन काय सांगतं की त्याने आपल्या ऐश्वर्याच्या संपत्तीप्रमाणे तुम्हास असे दान द्यावे की तुम्ही त्याच्या आत्म्याच्या द्वारे अंतर्यामी बलसंपन्न व्हावे. कशासाठी? कितीही संकट आली, कितीही अडचणी आल्या तर तुम्ही आत्म्याने सामर्थ्यशाली असाल. देवाचं राज्य देहाने भक्ती करणं, देहाने बाप्तिस्म घेणं असं नाहीये. जी आध्यात्मिकरित्या अंतःकरणाची सुनता होते ते देवाचं राज्य आहे. देवाचा आत्मा जो बहुमूल्य आहे, जो सौम्य आहे, जो अंतःकरणात गुप्त मनुष्य आहे, त्याने जी अविनाशी शोभा आहे ती शोभा आहे. देहाने राखायची ती शोभा नव्हे. पहा, पौल काय सांगतं की त्याने आपल्या ऐश्वर्याच्या संपत्तीप्रमाणे तुम्हास असे दान द्यावे की तुम्ही त्याच्या आत्म्याच्या द्वारे अंतर्यामी बलसंपन्न व्हावे. ख्रिस्ताने तुमच्या अंतःकरणामध्ये तुमच्या विश्वासाद्वारे वास करावा, यासाठी की तुम्ही प्रीतीत मुळावलेले व पाया घातलेले असे असून तिची रुंदी, लांबी, खोली व उंची किती हे तुम्ही सर्व पवित्र जणांसह समजून घ्याव्यास व तुम्ही अगम्य अशी ख्रिस्ताची प्रीती ओळखून घ्याव्यास शक्तिमान व्हावे, असे की तुम्ही देवाच्या सर्व पूर्णते इतके परिपूर्ण व्हावे. तुमचं तारू आतमधून कसं बांधलं जाईल? नोहाने देवाच्या वचनानुसार 1, 2, 3 मजला बांधला. तसंच या काळी तुमचं विश्वासरूपी तारू तरायचं असेल तर तुमच्या तारूमध्ये तो ख्रिस्त विश्वासाचा उत्पादक, तुम्ही ठेवलेल्या विश्वासाद्वारे तो वास करणं गरजेचं आहे. त्याने प्रीतीद्वारे पाया घालणं गरजेचं आहे. ती प्रीती वाढत वाढत राहू, त्याची लांबी, रुंदी, खोली, उंची किती समजून घ्याव्यास, पवित्र जणांबरोबर समजून घ्याव्यास, तुम्ही देवाच्या पूर्णते इतके पूर्ण व्हावे. पौल सांगतो ती पूर्णता आतून आहे, तो विश्वास वाढणं आतून आहे, तोंडाने नाही. तोंडाने स्वीकार आहे, अंतःकरणामध्ये आत्मिक वृद्धी होणं गरजेचं आहे. तुमचं तारू तरावं असं वाटत असेल तर ख्रिस्ताने तुमच्या तारूमध्ये प्रवेश करणं गरजेचं आहे. तुम्ही तो विश्वास राखणं गरजेचं आहे, तुम्ही त्याचं वचन पाळणं गरजेचं आहे. त्याने आपल्या ऐश्वर्याच्या संपत्तीप्रमाणे तुम्हाला असे दान द्यावे की तुम्ही त्याच्या आत्म्याच्या द्वारे अंतर्यामी बलसंपन्न व्हावे. ख्रिस्ताने तुमच्या अंतःकरणात तुमच्या विश्वासाद्वारे वास करावा, यासाठी की तुम्ही प्रीतीत मुळावलेले पाया घातलेले असे असून, तुम्ही प्रीतीमध्ये पाया घातलेले व मुळावलेले असून. ती प्रीती कधी पाया घातली जाते? प्रीती कोण आहे? ख्रिस्त आहे. योहान 3:16.
देवाने जगावर एवढी प्रीती केली की त्याने आपला एकुलता एक पुत्र दिला, यासाठी की जो कोणी त्यावर विश्वास ठेवेल त्याचा नाश होऊ नये, तर त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त व्हावे. हा विश्वास आहे. तुम्ही ठेवलेल्या विश्वासाद्वारे ख्रिस्ताने तुमच्या ठाई वास करावा, यासाठी की तुम्ही प्रीतीत पाया घातलेले असावे. आपली प्रीती ती प्रीती नाही, देवाने त्याची जी प्रीती केली, आपण प्रीतीत पवित्र व निर्दोष व्हावे म्हणून ख्रिस्तामध्ये निवडलेले आहोत. आपण निवडलेले का आहोत? प्रीतीमध्ये पवित्र आणि निर्दोष व्हावं देवाच्या दृष्टिकोनातून, कारण की तो पवित्र आहे. तसे आपण पवित्र व्हावे म्हणून त्या पुत्राने वधस्तंभावर आपलं जीवन दिलं. आपलं तारू बांधण्याकरता आत्मिकरित्या तो तुम्ही ठेवलेल्या विश्वासाद्वारे तुमच्या जीवनात वास करतो आणि तुम्हाला अंतर्यामी त्याच्या आत्म्याने बलसंपन्न करतो. प्रेज द लॉर्ड. आणि तो मच्छावर चढला गेला तेव्हा वारा पडला. तुमच्या मच्छात संकट आहेत, अडचणी आहेत, निंदा आहेत, तर ख्रिस्तावर विश्वास ठेवा, त्याचं वचन पाळा. पिता पुत्र तुमच्या मछव्यात येतील आणि तुमच्या जीवनात तुमच्या मछव्यात आलेली सर्व संकट वारे खाली पडले जातील. प्रेज द लॉर्ड. पहा, कोरिन्थीकराच्या पहिल्या पत्र याच्यात काही वचन आहेत. कोरिन्थीकराचे पहिले पत्र, कोरिन्थीकराच्या पहिले पत्र पहिल्या अध्यायामध्ये काय वचन सांगतं पहा. कोरिन्थीकरास पहिले पत्र पहिला अध्याय काय वचन सांगतं? 8 आणि 9 वचन आपण वाचूया. कोरिन्थीकराचे पहिले पत्र याचं पहिला अध्याय 8 आणि 9 वचन. आपला प्रभू येशू ख्रिस्ताच्या दिवशी तुम्ही अदुष्य म्हणजे निर्दोष, कुठलाही दोष नसलेले. आपला प्रभू येशू ख्रिस्ताच्या दिवशी तुम्ही अदुष्य ठरावे, इदर्थ तोच शेवटपर्यंत तुम्हास दृढ करून ठेवील. ज्याने स्वपुत्र येशू ख्रिस्त आपला प्रभू याच्या सहभागितीमध्ये तुम्हास बोलविले, तो देव विश्वसनीय आहे. तुम्हाला बोलवणारा परमेश्वर कोण आहे? विश्वसनीय आहे. त्यांनी कोणाच्या राज्यामध्ये सहभागितीमध्ये बोलवलेलं आहे? त्याच्या पुत्राच्या सहभागितीमध्ये तुम्हाला बोलवलेलं आहे. तो तुम्हाला बोलवतो, पण आपण जात नाही. संकट आली, निंदा झाली, तर आपण त्या ख्रिस्त विश्वासाच्या उत्पादकावर विश्वास ठेवत नाही. तर आपल्या जीवनात तो विश्वास राखा, ती वचन राखा, तो तुम्हाला दृढ करेल. कारण की बोलवणारा देव विश्वास पात्र आहे. तो तुमचं तारू स्थिर करेल. जसं नोहाचं तारू तरलं, ते या काळी तुमचंही तारू तरेल. तुम्ही तुमच्या तारूमध्ये त्या विश्वासाच्या उत्पादकाला बोलवा, त्यावर विश्वास ठेवा, त्याचं वचन पाळा, म्हणजे पिता आणि पुत्र तुमच्या तारूमध्ये वस्तीस येतील. अजून एक वचन वाचू. कोरिन्थीकराचे पहिले पत्र पहिला अध्याय 5 आणि 6 वचन. तो अनुग्रह हा की जसजशी ख्रिस्ताविषयी साक्ष तुम्हामध्ये दृढ झाली, तसतसे तुम्ही त्याच्या ठाई प्रत्येक बाबतीत व सर्व बोलण्यात सर्व ज्ञानात संपन्न झाला. पहा, ती साक्ष ख्रिस्त जसजशी तुमच्या ठाई दृढ होत जाईल, अंशाने एक दिवसाने तारणाची घोषणा रोज कराल, तुम्ही रोज त्याचा स्वीकार कराल, तसतसं तुम्ही चांगलं करण्यात आणि चांगलं बोलण्यात तत्पर व्हाल. तुम्ही स्थिर व्हाल विश्वासामध्ये. तुमच्या मछव्यात तोंडचा वारा जरी आला तरी तो खाली पडला जाईल. जरी आपण मरणास सामोरे जरी गेलो ख्रिस्ताच्या नामामुळे, तरी आपल्याला जीवनी मुकुट मिळेल. प्रेज द लॉर्ड. आपलं तारूमध्ये ख्रिस्ताला बोलवा, त्याचं वचन पाळा, त्याच्यावर प्रेम करा. कारण की जेव्हा तुमच्या तारूमध्ये मच्छमध्ये तो चढेल, तो येईल, तेव्हा तुमच्या जीवनातले सर्व संकट वारे खाली पडले जातील. प्रेज द लॉर्ड. ख्रिस्त वाचलेली सर्व वचनं आपल्या सर्वांच्या ऐकण्या जीवनात आशीर्वादित करो, कार्यान्वित करो. आमेन. प्रेज द लॉर्ड. या आपण शेवटच्या प्रार्थनेकडे जाऊया. शेवटची प्रार्थना करूया. ख्रिस्त वाचलेली सर्व वचनं सर्व ऐकणाऱ्या लोकांमध्ये, प्रियजनामध्ये आशीर्वादित करो, कार्यान्वित करो आणि ती साक्ष रोज दिवसेंदिवस तुमच्या ठाई दृढ करो. याकरता तुम्ही सर्व चांगलं करण्यात,
सर्व बोलण्यात तुमचं तारू तरण्याकरता सामर्थ्यशाली बनावं. प्रेज द लॉर्ड. या आपण शेवटच्या प्रार्थनेकडे जाऊया, नंतर प्रभूची प्रार्थना करूया आणि देवाच्या वचनानुसार आशीर्वाद घेऊया आणि आजची सहभागिता संपूया. धन्यवाद, धन्यवाद, स्तुतीस पात्र जिवंत परमेश्वर, तुझ्या नामाला धन्यवाद देतो. ख्रिस्त तुझ्या नामाला धन्यवाद देतो. पवित्र आत्मा तुझ्याही नामाला धन्यवाद देतो. या वेळेकरता, समयाकरता एक सुंदरची क्षण वेळ आमच्या जीवनात आणले त्याबद्दल धन्यवाद देतो. होय, जी वचनं तू आम्हाला सांगितली त्या वचनानुसार आम्ही वर्तणूक करणार व्हावं, तुझ्यावर प्रेम करणार व्हावं आणि तू तुझ्यावर ठेवलेल्या विश्वासाद्वारे ख्रिस्ता तू आमच्या ठाई वास करावा, आमच्या तारूमध्ये यावं आणि आमचं तारू तरावं, असं तू आमचं आत्मिक जीवनाची वृद्धी तू कर. आमचं आत्मिक तारू बांधण्याकरता तुझं आत्मिक ज्ञानाची वृद्धी, विद्येची वृद्धी आमच्या ठाई पवित्र आत्म्या ठाई तू घाल. आमचं तारू आतून सामर्थ्यशाली बनव. ख्रिस्त तो आमच्या ठाई यावा, वास करावा आणि आमचं तारू त्या सामर्थ्यात, त्या विश्वासात बांधलं जावं, असं तू कर. होय, आम्ही मनुष्य देहात राहत असताना डोळ्याने कानाने पाहिलेल्या सर्व गोष्टींनी भयभीत होतो. आम्ही आमचा विश्वास गमावतो. तुझ्या सामर्थ्याचा विश्वास जे आज पाहत आहे, प्रकाश बोरेचं कुटुंब आहे, सविता सिस्टर आहेत, सदानंद अंकल आहे, हिवाळे कुटुंब आहे, मावशी आहेत, फुलाताई आहेत, सॅमसन अंकलचं कुटुंब आहे, ब्राह्मणे कुटुंब आहे, जे जे कुटुंब आज पाहत आहे, जे जे प्रार्थनेमध्ये आहेत, त्यांना तुझ्या पवित्र आत्म्याद्वारे सामर्थ्यात भर, त्या साक्षीमध्ये दृढ कर. तू त्यांच्या ठाई वास करावा, तू तुझ्यावर ठेवलेल्या विश्वासाद्वारे, आणि त्यांचं तारू आत्मिकरित्या वृद्धी पाहावं आणि ख्रिस्ता तुझा गौरव व्हावा, असं तारू बांध. निंदा होत असताना, त्रास होत असताना, संकट येत असताना डोळ्याने नाही तर पवित्र आत्म्याच्या प्रेरणेने चाललेले असे तू प्रत्येक जण ख्रिस्तावर तू बनव. आज प्रत्येकाच्या जीवनात जी संकट आहेत, वादळ आहेत, अडचणी आहेत, आजारपण आहेत, ते ख्रिस्ता तुझ्या आरोग्यदायी हाताने स्पर्श करून काढून टाक. त्यांच्या तारूमध्ये तू सवारलेला असावा, असं तू कर. तुझ्या सामर्थ्याचा विश्वास प्रत्येक ठिकाणी ख्रिस्तावर तू घाल. आणि होय पित्या ख्रिस्ता, तू प्रत्येक तारूमध्ये, मच्छव्यामध्ये सवारलेला असावा, असं तू कर. आज ज्यांची पायाची दुखणं आहेत, ज्यांना जिभेचे त्रास आहेत, नसांचे विकार आहेत, त्वचेचे विकार आहेत, पोटाचे विकार आहेत, ब्रेनचे विकार आहेत, जे बिछाना खिळलेले आहेत, जे असंख्य आजारांनी त्रस्त आहेत, बंधनात आहेत, ते आज बंद मुक्त केले जावेत. सत्य तुम्हाला समजेल आणि सत्य स्वतंत्र करेल. प्रभू आत्मा आहे, प्रभूचा आत्मा जिथं आहे तिथं सर्व प्रकारची मोकळीकता आहे. ते स्वतंत्र केले जावेत, ते बंद मुक्त व्हावेत आणि ख्रिस्ताचा गौरव हा असं तू कर. आज जेवढे पास्टर सेवक आहेत त्यांना पवित्र आत्म्याच्या उत्सुकतेमध्ये घाल. त्यांच्या भरलेल्या पवित्र आत्म्याच्या उत्सुकतेने जे अंधकारात आहेत त्यांना ख्रिस्ताच्या प्रकाशाकडे आण. जे रात्रीच्या वेळी प्रवासात आहे ना, त्यांना सुखरूप प्रियजनांकडे पोहोचव. सर्व सैतानी घाल्यापासून त्यांना देवदूतामध्ये स्थिर राहा. लहान लेकरं आहेत देशातील, जगातील, राज्यातील, जिल्ह्यातील, यांना वाईट नजरांपासून, ते सैतानी खेळापासून दूर ठेव. तुझ्या देवदूतांच्या पहाऱ्यामध्ये राख. जी भुकेले ताण्याच्या मुखास अन्न पाणी दे. वृद्धाश्रमातील वृद्ध लोक, अनाथ आश्रमातील अनाथ मुलांच्या मुखास अन्न पाणी दे. जे आज आत्मिक वृद्धी करता प्रार्थना करत आहेत, त्यांच्या ठाई ख्रिस्त तू वास कर आणि त्यांचं जहाज आतून अंतर्यामध्ये तुझ्या आत्म्याने बांधून काढ. डॉक्टर नर्सेसला तुझ्या आरोग्याने स्पर्श कर. त्यांच्याद्वारे तुझं आरोग्य पीडित व्यक्तीपर्यंत जाऊ दे. देशात, राज्यामध्ये तुझी शांती राहावं असं तू कर. प्रधानमंत्री होणं आणि होय, अनेक मुख्यमंत्री आहेत अनेक राज्याचे, यांना योग्य निर्णय घेण्याची क्षमता त्यांच्या ठाई तू घाल. गोरगरिबांच्या हाताला काम दे. ज्यांचं मानधन, पैसे अडकलेले आहेत मालकाकडं, कंपन्यांकडं, ते ख्रिस्तामध्ये मोकळे कर. तुझ्या राज्याच्या वाढीकरता, तुझ्या सुवार्थेकरता ज्या ज्या गोष्टी ज्यांना लागत आहेत, ख्रिस्ता तुझ्या भांडारातून त्या मोकळ्या कर. होय, ऑनलाईन जेवढे प्रकाश भोरे, हिवाळे कुटुंब, सदानंद अंकल, सविता, तसेच तो प्रार्थना करतो सॅमसन अंकलचं कुटुंब आहे, मावशी आहे, फुलाताईंचं कुटुंब आहे, ब्राह्मणींचं कुटुंब आहे, शेजारची ताईद, त्यांची लेकर आहे, घरातील लोक, या समयी तुझ्या हाती देतो.
वाचलेल्या वचनाद्वारे प्रत्येकाला तो आशीर्वादित केलेला आहे. त्यांची बंधनं, त्यांची वारे ख्रिस्ताच्या विश्वासाच्या उत्पादन पाडलेले आहेत. आम्हास ठाऊक आहे. त्यांच्या लहान लेकराने तुझ्या ज्ञानात प्रीतीमध्ये भर. जगाच्या मृगजळापासून दूर राहा आणि सर्व प्रार्थना विनंत्या ख्रिस्तामध्ये पूर्ण केलेला आहेस. आमचा विश्वास आहे म्हणून छोटीशी प्रार्थना तुला धन्यवाद देत पित्या ख्रिस्ताच्या नावात पूर्ण करतो म्हणताय पित्या. आमेन. हे आपण प्रभूने शिकवलेली प्रार्थना करूया. हे आमच्या स्वर्गातील बाप्पा, तुझे नाम पवित्र मानले जाव, तुझे राज्य येव, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरही तुझ्या इच्छेप्रमाणे हो. तसेच तू आमच्याकडे आम्हास सोड आणि आम्हास परीक्षेत आणू नकोस, तर तो आम्हास वाईटापासून सोड. कारण की राज्य, सामर्थ्य आणि गौरव ही सर्व काळ तुझीच आहेत. आमेन. या रात्री ईश्वरा तू मजला सांभाळ, आयुष्यभर राखीता करावा प्रतिपाल. आमेन. प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, देवाची प्रीती, पवित्र आत्म्याची सहभागिता तुम्हा सर्वांबरोबर असो. आमेन. प्रेज द लॉर्ड. तुमच्या मच्छीवर जेव्हा ख्रिस्त चढेल तर सर्व वारे पडले जातील. पुढच्या संदेशापर्यंत प्रीतीत राहा, प्रार्थनेत राहा, विश्वासात राहा. आमेन. प्रेज द लॉर्ड. सलाम.